So our next topic in vital signs, respiration. Respiration means inhaling and exhaling airs. Okay. So आपण जेव्हा ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, या प्रोसेसला काय बोलतो आपण? रेस्पिरेशन. Respiration is the process of taking oxygen inside the body and carbon dioxide removing outside the body. The respiration cycle include inspiration, expiration and pause. आपण एअर आतमध्ये घेतोय, बाहेर सोडतोय आणि एक पॉज आहे, एक मध्ये इंटरवल आहे, त्यानंतर परत स्टार्ट होते प्रोसिजर. सो त्याला बोलणार रेस्पिरेटरी सायकल. ओके, रेस्पिरेशन सायकल. नॉर्मल ब्रीदिंग रेट इन अडल्ट इज 14 to 18 ब्रीथ पर मिनिट. नॉर्मल जो रेट आहे ब्रीदिंगचा, श्वासोच्छ्वासाचा, हा 14 ते 18 पर मिनिट आहे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेस्पिरेशन. या रेस्पिरेशनचे पण कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जसं रेस्पिरेटरी रेट आपला कंटिन्यू इक्वॅलिटी आहे का त्या रेटमध्ये, रेट किती आहे, कमी आहे का जास्त आहे, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन सेकंड इज रिदम. रेस्पिरेटरी रिदम मीन्स इट कॅन बी अ मॉनिटर बाय ऑब्झर्विंग द चेस्ट, क्लायंट चेस्ट. इट कॅन बी अ रेग्युलर और इरेग्युलर. जेव्हा तुम्ही पेशंटच्या छातीकडे आणि पोटाकडे लक्ष देता तेव्हा तुम्हाला कळतं रिदम. ओके, ते कमी आहेत का इरेग्युलर आहेत, इक्वल आहेत. कधी कधी काय होतं, पेशंट खूप डीप ब्रीथ घेतो, त्यानंतर खूप वेळाने श्वास सोडतो. ठीक आहे. कधी कधी काय होतं, खूप कंटिन्यू ब्रीदिंग चालू असतं, तेव्हा तेव्हा तुम्हाला कसं कळणार, तेव्हा तुम्ही चेस्टकडे आणि ॲबडॉमनकडे लक्ष ठेवाल. ठीक आहे. सो ब्रीदिंग रेट इरेग्युलर आहे का इरेग्युलर आहे, दॅट इज कॉल्ड अ रेस्पिरेटरी रिदम. ठीक आहे. देन रेस्पिरेटरी डेप्थ मीन्स इट इज द अमाऊंट ऑफ एअर इनहेल और एक्सेल ड्युरिंग अ रेस्पिरेटरी सायकल. किती अमाऊंट ऑफ एअर इन आतमध्ये घेतली आणि किती सोडली आहे, हे दॅट इज कॉल्ड अ रेस्पिरेटरी डेप्थ. म्हणजे काही वेळेला काय होतं, शॅलो ब्रीथ होतं. ओके, डीप ब्रीदिंग घेतो पेशंट, खूप लांब श्वास घेतो आणि खूप हळूहळू सोडतो, दॅट इज द डेप्थ ऑफ रेस्पिरेशन. सो कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघणार आपण रेस्पिरेटरी रेट, रिदम आणि डेप्थ. नाव फॅक्टर्स अफेक्टिंग द रेस्पिरेशन. वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. इन पल्समध्ये पण आपण बघितलं, पल्स रेटमध्ये सेम फॅक्टर्स असतात, यामध्ये काही ॲडिशनल फॅक्टर आहेत. फर्स्ट फॅक्टर इज एज. रेस्पिरेटरी रेट डिक्रीजेस विथ द एज. त्याचप्रमाणे जसं आपलं एज वाढत जातं तसं तसं रेस्पिरेटरी रेट कमी कमी होत जातो. एक्झाम्पल, न्यूबॉर्न बेबीमध्ये 30 to 60 ब्रीथ पर मिनिट असतात. इन्फंटमध्ये म्हणजे 1 इयरपर्यंतचं बेबीला आपण इन्फंट बोलतो, इन्फंटमध्ये 30 to 50 ब्रीथ पर मिनिट. टॉडलर 1 ते 3 वर्षापर्यंतचा चाइल्ड 25 to 32 ब्रीथ पर मिनिट. चाइल्ड म्हणजे 6 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतचं 20 ते 30 ब्रीथ पर मिनिट. ॲडोलसंट म्हणजे जो वयात आलेला मुलगा मुली असतं त्यांचा जो रेस्पिरेटरी रेट आहे 16 to 19 पर मिनिट. अडल्ट 14 to 18 ब्रीथ पर मिनिट. ओके, सो हे ॲज पर एज हे काय आहे, नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न. नेक्स्ट सेकंड फॅक्टर इज एक्सरसाइज. एक्सरसाइज मे इन्क्रीज द रेस्पिरेटरी रेट. जसं आपण ॲक्टिव्हिटीज जास्त प्रमाणात करतो, रनिंगची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात केली तर आपल्याला लगेच धाप लागते. ओके, सो तेव्हा आपला रेस्पिरेटरी रेट काय होतो, इन्क्रीज होऊन जातो. देन इमोशन्स, अँगर, एन्झायटी इन्क्रीजेस द रेस्पिरेटरी रेट. जर आपल्याला राग आलेला असेल, खूप आपण एक्सायटेड झालेलो असतो, त्यावेळेला आपला रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो. देन स्मोकिंग, बॉडी पोश्चर म्हणजे स्ट्रेट पोश्चर इन्हान्स द चेस्ट एक्सपान्शन. जर आपण व्यवस्थित स्टँडिंग पोझिशनमध्ये राहिलं तर आपला चेस्ट व्यवस्थित आपलं लंग्स असतात ते एक्सपांड होतात. ओके, जर आपण एकदम आकडून राहिलो किंवा खूप असं कोंदट जागेमध्ये आपण कुठल्या तरी आपण लपून बसलेलो आहे, जसं लहान मुलं असतात
कुठेही जाऊन डब्यामध्ये वगैरे जाऊन लपून बसतात. सो त्यावेळेला काय होतं, लंग्सचं एक्सपांड खूप कमी प्रमाणात होतं. सो त्यावेळेचा रेस्पिरेटरी रेट काय असतं, कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो. ओके. जर आपलं बॉडी पोश्चर सिटिंग आणि स्टँडिंग पोझिशनमध्ये व्यवस्थित असेल तर त्याप्रमाणे आपला रेस्पिरेटरी रेट नॉर्मल राहू शकतो. नेक्स्ट इज स्मोकिंग. द क्रॉनिक स्मोकर आर अल्टर्ड द नॉर्मल रेस्पिरेटरी रेट. जर एखादा माणूस आहे तो क्रॉनिक स्मोकर आहे, खूप वर्षापासून स्मोकिंग करतोय, तर त्याच्या रेस्पिरेटरी मध्ये रेटमध्ये चेंजेस येऊ शकतात, कारण त्यांचे लंग्स असतात ते काय असतात, डॅमेज झालेले असतात. ठीक आहे. नेक्स्ट इज मेडिकेशन. कुठलेही मेडिकेशन जसं सिडेशनसाठी म्हणजे झोपेसाठी जर एखादं मेडिसिन दिलेलं असेल तर रेस्पिरेटरी रेट आपला खूप कमी होऊ शकतो. ठीक आहे. हार्मोनल चेंजेस ऑपॉइड्स किंवा जनरल ॲनेस्थेटिक मेडिसिन्स असतील सिडेटिव्ह कॅन डिक्रीज द रेस्पिरेटरी रेट. नेक्स्ट इज द मेटाबॉलिझम. 7th फॅक्टर इज मेटाबॉलिझम. जर आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस झालेले असतील, हार्मोनल चेंजेस मे अल्टर द रेस्पिरेटरी रेट, तर आपल्या रेस्पिरेटरी रेटवर पण फरक पडू शकतो. नेक्स्ट इज पेन. जर आपला कुठे दुखापत झालेली असेल किंवा फ्रॅक्चर झालेलं आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, तेव्हा पेन वगैरे होत असेल तर आपला रेस्पिरेटरी रेट इन्क्रीज होऊ शकतो. ओके. सो हे सर्व फॅक्टर्स आहेत जे रेस्पिरेटरी रेटला अफेक्ट करू शकतात. ठीक आहे. एज, then exercise, emotion, body posture, smoking, medication, metabolism and pain. Okay, these all are the factors affecting respiration. Now the different terminology which are used in the respiration. काही टर्मिनॉलॉजी आहेत जे रेस्पिरेशन मध्ये आपण यूज करतो. ॲपनिया, so first is apnea, means absence of respiration. जर आपल्याकडे एखादी एमर्जन्सी केस आली आहे, लोकांनी उचलून आणलं एखाद्या पर्सनला, सो आपण पहिलं काय बघतो, व्हायटल्स बघतो. तर व्हायटल्समध्ये आपण जर रेस्पिरेशन चेक करायला गेलो तर आपल्याला काहीच पोटाची छातीची काहीच हालचाल दिसत नाही आहे. ओके. जर तुम्ही पोटाकडे आणि छातीकडे लक्ष दिलं तर काही हालचाल दिसत नाही आहे. आपण नाकाजवळ बोट नेलं आहे, आपल्याला काहीच एअर एंट्री दिसत म्हणजे फील होत नाही आहे स्किनला, तर दॅट इज कॉल्ड ॲपनिया. ओके, मीन्स absence of respiration. Next is bradypnea, slow respiratory rate. स्लो रेस्पिरेटरी रेट मीन्स नॉर्मल पेक्षा खूप कमी असणे रेस्पिरेटरी रेट. देन टॅकिपनिया. मीन्स टॅकिपनिया मीन्स रेस्पिरेटरी रेट अबाव द नॉर्मल. ओके. नॉर्मलपेक्षा जास्त रेस्पिरेटरी रेट असणे, हे आपण जास्त दम्याच्या पेशंटमध्ये आपण बघतो. ठीक आहे. नेक्स्ट इज अ डिस्निया. डिफिकल्टी इन ब्रीदिंग. Dyspnea means difficulty in breathing. Then orthopnea. It is also a difficulty in breathing.
but relieved by sitting and standing position. ओके. सो अर्थोप्निया म्हणजे पण डिफिकल्टी इन ब्रिदिंग. पण जेव्हा तुम्ही त्या पेशंटला बसवता किंवा उभं करता तर त्याला डिफिकल्टी कमी होऊन जाते, पण झोपलेल्या पोझिशनमध्ये त्यांना जास्त धाप लागते. सो दॅट इज कॉल्ड अर्थोप्निया. मीन्स हे आपण अस्थमा पेशंटमध्ये बघतो. ठीक आहे, दम्याच्या पेशंटमध्ये ही कंडिशन होते. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी इज लेबर ब्रिदिंग. Client takes extra effort for breathing. काहीतरी अडकलंय आणि एखादा पेशंट आहे तो खूप जास्त एफोर्ट घेतोय ब्रिदिंगसाठी. जर तुम्हाला एखादा कोंदट खोलीमध्ये बंद केलं तर तुम्ही एक्स्ट्रा एफोर्ट घेणार की आपल्याला खूप श्वास घ्यायचा आहे खूप जोरात. सो एक्स्ट्रा एफोर्ट फॉर ब्रिदिंग, दॅट इज कॉल्ड अ लेबर ब्रिदिंग. नेक्स्ट इज sigh. Very deep inspiration followed by prolonged respiration. जेव्हा पेशंट एकदम लास्ट स्टेजला असतो तेव्हा साय या प्रकारचं ब्रीथ होतं. खूप डीप श्वास घेणार, होल्ड करून ठेवणार आणि खूप वेळाने सोडणार. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड अ साय ब्रीथ. इट स्ट्रीडन, हाय पिच क्रॉनिंग साऊंड. ड्युरिंग इन्स्पिरेशन. सो जेव्हा तुम्ही एअर इनहेल करता, आतमध्ये घेता एक हवा, तेव्हा हाय पिच साऊंड येणार घशामधून. दॅट इज कॉल्ड अ स्ट्रेडल. A snoring sound when secretions are present in trachea. स्टेरटर मीन्स अ स्नोरिंग साऊंड, म्हणजे घशामध्ये कफ जमा झाल्यावर कसा गरगर आवाज येतो त्या प्रकारचा आवाज. ओके, जेव्हा सिक्रेशन साठलेले असतात एअर ट्रॅकमध्ये त्यावेळेला या प्रकारचा आवाज येतो. ठीक आहे, स्नोरिंग साऊंड. देन वीज, हाय पिच whistling sound. सो वीज म्हणजे हाय पिच विस्टलिंग साऊंड, म्हणजे शिट्टीसारखा आवाज येणे. सो हे आपण दम्याच्या पेशंटमध्ये बघतो विजिंगचा साऊंड. ठीक आहे, सो हे सर्व टर्मिनॉलॉजी आहेत ज्या रेस्पिरेशनमध्ये यूज केल्या जातात. ॲपनिया म्हणजे अब्सेन्स ऑफ रेस्पिरेशन, ब्रॅडेपनिया स्लो रेस्पिरेटरी रेट, टॅकेपनिया फास्टर रेस्पिरेटरी रेट म्हणजे अबाव द नॉर्मल, डिस्निया मीन्स डिफिकल्टी इन ब्रिदिंग,
ठीक आहे. काहीतरी चोक झाल्यानंतर आपल्याला जे ब्रीदिंग वाटतं, डिफिकल्टी, दॅट इज कॉल्ड dyspnea. Orthopnea means also difficulty in breathing, but it is relieved by standing and sitting position. Labor breathing means clients take extra effort for breathing. Then sigh means very deep inspiration followed by prolonged respiration. Stridor means high pitched crooning sound during inspiration. एकदम खूप वेगळा क्रॉनिंग आवाज असतो, दॅट इज कॉल्ड अ स्ट्रिडर. Stator means a snoring sound when the secretions are present in the trachea. Wheeze means हा शिट्टीसारखा आवाज असतो, जेव्हा तुम्ही स्टेथोनी ऑस्कल्टेट करणार छातीवर तेव्हा तुम्हाला हा साऊंड ऐकायला मिळतो. किंवा पेशंटच्या घशामधून पण असा आवाज खूप कमी प्रमाणात ऐकायला येतो. हा मोस्टली अस्थमाच्या पेशंटमध्ये, COPD पेशंटमध्ये मिळतो. विजिंग साऊंड, हाय पिच विस्टलिंग साऊंड. ओके. सो या टर्मिनॉलॉजी रेस्पिरेशनमध्ये यूज केल्या जातात. जेव्हा एखाद्या पेशंटची असेसमेंट केली जाते, डॉक्टर असेस करतात पेशंटला, जर दम्याचा किंवा कुठलाही ब्रीदिंग डिफिकल्टचा पेशंट आलेला असेल तर तेव्हा ह्या प्रकारच्या टर्मिनॉलॉजी डॉक्टर्स त्यांच्या हिस्ट्रीमध्ये लिहितात. ठीक आहे. सो त्या टर्मिनॉलॉजीचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. ओके. सो त्यासाठी हे आपल्याला शिकायचं आहे. कळलंय? नेक्स्ट इज ब्लड प्रेशर. कळलंय ना एवढं रेस्पिरेशनमध्ये? रेस्पिरेशन म्हणजे काय, रेस्पिरेटरी नॉर्मल रेट किती असतात, कॅरेक्टरिस्टिक काय आहे रेस्पिरेटरी रेटचे, देन नॉर्मल ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या कशा यूज केल्या जातात, कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या. नेक्स्ट प्रॅक्टिकल करताना, प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही रेस्पिरेटरी रेट चेक करता तेव्हा सेम एक्सप्लेन द प्रोसिजर टू द पेशंट. हँड वॉशिंग करायचं आहे. ओके. बिफोर प्रोसिजर फोन सायलेंटवर टाकायचा लेक्चरमध्ये असताना. देन तुम्हाला तुमच्याकडे रिस्टवॉच असणं महत्त्वाचं आहे. रिस्टवॉच लावायचं आहे, त्या टाईम लावायचा आहे तुम्हाला, आणि तुम्ही तुमचा जो हात असतो तो पेशंटच्या पोटावर किंवा छातीवर ठेवायचा आहे आणि 1 मिनिटाला किती त्याचे मुवमेंट्स होत आहेत छातीच्या किंवा पोटाच्या ते तुम्हाला, दॅट इज कॉल्ड अ ब्रीदिंग रेट. ओके. रेस्पिरेटरी रेट. सो या प्रकारे तुम्हाला 1 मिनिटाला त्याचं पेशंटचं रेस्पिरेटरी रेट चेक करायचं आहे. ठीक आहे. जर हात न ठेवताही तुम्ही करू शकता, कारण काही जणांना म्हणजे बॅड फिलिंग वाटतं की आपण पोटावर किंवा छातीवर हात ठेवतोय. सो काही पेशंटमध्ये आपण लांबूनच दुरूनच जर डोळ्यांनी आपण ऑब्झर्व करून आपण रेस्पिरेटरी रेट चेक करू शकतो 1 मिनिटाचा. ठीक आहे. नेक्स्ट इज ब्लड प्रेशर. Blood pressure means what? It is the force exerted by the blood against the wall of blood vessels. Wall of blood vessels. It includes 2 measurements. That is, first is systolic BP and second one is diastolic BP. Okay. So blood pressure ची definition काय? It is the force exerted by a blood against the wall of blood vessels. जो फोर्स एक्झर्ट होतोय जेव्हा ब्लड पंप होतोय तेव्हा जे वॉल आहेत
ब्लड वेसल्स आहे त्याच्यावर जो फोर्स पडतोय दॅट इज कॉल्ड अ ब्लड प्रेशर. ओके. इट इन्क्लूड्स टू मेजरमेंट, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टॉलिक. सिस्टॉलिक म्हणजे जो वरचा असतो आणि डायस्टॉलिक म्हणजे जो खालचा. ड्युरिंग सिस्टॉलिक मीन्स ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन and this is relaxation. Okay. Normal blood pressure is 120 to 120 by 80 mm of Hg. Unit of measuring blood pressure is millimeter of mercury. सो याचं युनिट काय ब्लड प्रेशरचं मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. Hg म्हणजे मर्क्युरी. So next is factors affecting blood pressure are, first is age. So first factor is age. With age BP blood pressure is increases. यामध्ये काय होतं जसं वय वाढत जातं तसं ब्लड प्रेशर वाढत जातं. ठीक आहे. सो इन इन्फंट blood pressure is 65 by जो सिस्टॉलिक बीपी आहे तो 65 to 115च्या मध्ये असू शकतो आणि डायस्टॉलिक 42 to 80च्या मध्ये असू शकतो इन इन्फंट. 7 years child blood pressure 67 to 117. Systolic and diastolic is 48 to 64 mm of Hg. Normal adult 120 by 80 mm of Hg. Second thing is body size. Emotions. Fourth is sex. Diet. Exercise. Medication. So factors influencing, first is age. With the age BP is increasing. Okay. जसं जसं एज वाढत जातं तसं जसं बीपी ब्लड प्रेशर इंक्रीज होत जातं. इन्फंटमध्ये 65 to 115 सिस्टॉलिक अँड 42 to 80 डायस्टॉलिक. इन 7 years child 67 to 117 systolic and 48 to 64 diastolic. Adult 120 by 80 mm of Hg. Now the factors, second factor is body size. Body size म्हणजे जर ओबेज असणार पेशंट तर त्याचं ब्लड प्रेशर जास्त असेल. जर एकदम थीन आहे हडकुळा पेशंट आहे तर त्याचं ब्लड प्रेशर लो असणार आहे. ठीक आहे. सो बॉडी साईज पण अफेक्ट करते. नेक्स्ट इज इमोशन्स. इमोशन्समध्ये ब्लड प्रेशर, रेस्पिरेशन सर्व व्हायटल सायन्सवरती परिणाम होतो. ठीक आहे. इमोशन्स मीन्स स्ट्रेस, anxiety, fear, pain. This causes the vasoconstriction and it may increase the blood pressure. ओके. यामध्ये काय होतं वॅझोकॉन्स्ट्रिक्शन होतं म्हणजे वेसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे ब्लड प्रेशर इंक्रीज होऊ शकतं. नेक्स्ट इज द सेक्स मीन्स मेल अँड फिमेल.
The after puberty male have a higher BP than females. जर वयात आल्यानंतर जे मेल पर्सन असतात त्यांचं ब्लड प्रेशर जास्त असू शकतं फिमेलपेक्षा. ठीक आहे, कम्पेअर टू फिमेल. नेक्स्ट इज द डाएट. डाएटमध्ये आपण जास्त फॅटी सबस्टन्स घेतले, जर आपण जंक फूड खाल्लंय, डेली चिप्स वगैरे खाल्ले किंवा पिझ्झा बर्गर चीजचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात आपण वाढवलं तर आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढतं आणि हे चरबीचं प्रमाण वाढल्यानंतर ब्लड प्रेशरही वाढतं. ठीक आहे. सो आपलं डाएट जे असेल, जर आपण डाएटमध्ये जास्त अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स घेतले तर ब्लड प्रेशर इन्क्रीज होऊ शकतं. नेक्स्ट इज एक्सरसाइज. एक्सरसाइज ड्युरिंग एक्सरसाइज blood pressure is increases. So when you are in standing and sitting position and sleeping position, your blood pressure is different. Okay. सो एक्सरसाइजमध्ये पण ब्लड प्रेशर वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट इज मेडिकेशन. मेडिकेशन जसं वेगवेगळे मेडिकेशन्स आहेत, ऑपॉइड्स आहेत, सेडेटिव्स आहेत, ॲनेस्थेटिक ड्रग्स आहेत. सो ह्या प्रत्येक ड्रग जेव्हा आपण घेतो त्याप्रमाणे आपलं BP कमी जास्त होऊ शकतं. द ड्रग्स हॅव अ ग्रेटर इफेक्ट ऑन द ब्लड प्रेशर. सो ह्या ड्रग्सचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होत असतो, त्याप्रमाणे ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकतं. नेक्स्ट फॅक्टर इज स्मोकिंग. वन मोर फॅक्टर इज स्मोकिंग. स्मोकिंग अफेक्ट द ब्लड प्रेशर. स्मोकिंगमुळेही आपल्या ब्लड प्रेशरवरती परिणाम होऊ शकतो. नाव हे ब्लड प्रेशर जे आहे ते आपण कोणतं आर्टिकल यूज करतो ब्लड प्रेशरसाठी? स्पिग्मोमॅनोमीटर. सो या स्पिग्मोमॅनोमीटरला एक मेजरमेंट स्केल असते. ओके. आणि त्या मेजरमेंट स्केलमध्ये एक मर्क्युरीसाठी एक काचेची नळी असते. सो जेव्हा आपण बलून, आणि त्याला एक बलून असतो आणि एक BP कफ असतो. ओके. जो आपण हाताला बांधतो. असे दोन्ही त्या ज्या पट्टीला जोडलेले असतात. ठीक आहे, स्केलला. आणि जेव्हा आपण जो बलून इन्फ्लेट करतो त्याप्रमाणे तो मर्क्युरी असतो तो वरती सरकतो. ठीक आहे. जे मर्क्युरी वरती सरकल्यानंतर आपण जसं ते बलून रिलीज करतो एअर त्यातली, हळूहळू काढायला लागतो, स्क्रू ढिला करायला लागतो, तर त्याप्रमाणे तो मर्क्युरी खाली खाली येतो. खाली खाली येत असताना आपल्याला जिथे हे आपण कशाने चेक करू शकतो? स्टेथोस्कोपने. जेव्हा आपण ब्रेकियल पल्सवरती हा स्टेथोस्कोपचा डायफ्राम ठेवतो त्यावेळेला आपण जो मर्क्युरी खाली येत असतो त्या ज्या लेवलला ते आपल्याला हार्ट रेट ऐकायला येतात, पल्स रेट ऐकायला येतात, तो असतो तो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. ओके. सो त्या लेवलला ऐकायला येतो तो सिस्टॉलिक, आणि तिथपासून खाली आपल्याला ठोके ऐकायला येतात. ओके. आणि जिथे तो स्टॉप होतात टोके, दॅट इज अ डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. सो या प्रकारे हा ब्लड प्रेशर मेजर केला जातो. आणि ब्लड प्रेशर कशाने मेजर केला जातो? BP is measuring by instrument known as sphygmomanometer. Okay, sphygmomanometer. Different terminology used in BP. First is hypertension, means high BP. Hypertension means the elevated systolic blood pressure. Systolic and diastolic blood pressure. Okay.
So hypertension means elevation of the systolic and diastolic blood pressure. Hypotension. Second is hypotension. Hypotension means BP falls below the normal. ठीक है. The hypotension means BP falls below the normal limits. ह्या दोन टर्मिनॉलॉजी या ब्लड प्रेशर मध्ये यूज केल्या जातात. ठीक आहे. सो ब्लड प्रेशर बद्दल आज बघितलंय. ब्लड प्रेशर म्हणजे काय? Blood pressure, it is the force exerted by a blood against the wall of the blood vessels. It includes two measurements, systolic blood pressure and diastolic. Systolic means contraction and diastolic means relaxation. Normal blood pressure is 120 by 80 millimeter of mercury. Unit of measuring blood pressure is millimeter of mercury. Factors affecting on blood pressure: age, body size, emotions, sex, diet, exercise, medication and smoking. Okay, these all factors affecting on the blood pressure. And blood pressure is measured by an instrument known as sphygmomanometer. Terminology used in blood pressure is hypertension. Hypertension means elevated systolic and diastolic blood pressure, and hypotension means BP, that is blood pressure falls below the normal. Okay, नॉर्मल लिमिटपेक्षा खूप कमी असणे ब्लड प्रेशर मीन्स 80/50, 60/40 या प्रकारे जेव्हा बीपी असतं दॅट इज कॉल्ड अ हायपोटेन्शन. सो हायपोटेन्शन कशामध्ये होऊ शकतं? जर एखादा पर्सन शॉकमध्ये वगैरे गेलेला असेल किंवा खूप दिवसापासून काही खाल्लेलं नाही आहे. ओके, लॉस ऑफ ॲपेटाईट आहे, डायरिया कंडिशन, वॉमिटिंगमध्ये ह्या पेशंटचा बीपी कमी होऊ शकतो. ठीक आहे, हायपोटेन्शनमध्ये जाऊ शकतो. हायपरटेन्शन म्हणजे नॉर्मल ओबेस जर पेशंट असेल, वेट जास्त असेल किंवा पेशंटला खूप अचानक कुठलं तरी स्ट्रेस आला आहे तर बीपी एलिव्हेट होऊ शकतो. ठीक आहे, कळलं आजचं टॉपिक? सो हे व्हायटल्स आपलं इथेच संपतोय. व्हायटल्सचा टॉपिक, व्हायटल सायन्स फॉर फिजिओलॉजिकल असेसमेंट. यामध्ये आपण काय काय बघितलं? टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि ब्लड प्रेशर. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक पल्स म्हणजे काय, रेस्पिरेशन म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी यूज केल्या जातात. ठीक आहे, आणि प्रत्येकात जे फॅक्टर्स आहेत जे इन्फ्लुएन्स करतात त्या व्हायटल्सला. ओके, काही सर्व ह्याच्यामध्ये एज आणि सेक्स हा कॉमन फॅक्टर आहे. ठीक आहे, टेम्परेचर, पल्स आणि रेस्पिरेशन आणि बीपी मध्ये. ठीक आहे, आणि याचे नॉर्मल व्हॅल्यू काय आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.